You are most welcome, my dear student. We have studied about adjective, how different type adjectives are used to describe a noun or pronoun. Some in some sentences or for some nouns, more than one, more than two, or more than three adjectives are also used. We have studied it. Now we are going to find phrases where more than two adjectives are used. अशा फ्रेजेस शोधून काढा. फ्रेजेस म्हणजे काय? वाक्प्रचार. अँड नोट द ऑर्डर इन विच दे आर युज्ड. ते कशा उपयोग केलेला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. अ क्लॉज. व्हॉट इज बाय मी ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, adverb clause of result, adverb clause of time. We will all take all the concept after when we will take it deeply. आपण ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय बघा. अ क्लॉज दॅट फंक्शन्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह अँड टेल्स अस मोर अबाउट अ नाउन. असा एक क्लॉज म्हणजे वाक्याचा असा एक प्रकार, असं एक वाक्य की जे नामाबद्दल माहिती सांगतं. एक्झाम्पल, दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. हे बघा, दिस इज द हाऊस हे पूर्ण वाक्य आहे, ज्याच्यामध्ये दोन क्लास आहेत. दॅट कोणतं घर की जे जॅकने बांधलं ते घर. दॅट हा क्लॉज आला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आलं लक्षात? आता ॲडव्हर्ब क्लॉज. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल, सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा. वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आता ॲडव्हर्ब म्हणजे काय? ॲडव्हर्ब इज अ वर्ड विच टेल्स मोर अबाउट अन ॲक्शन ऑर ॲक्शन वर्ड दॅट इज कॉल्ड ॲडव्हर्ब. क्रियाविशेषण मराठीमध्ये शुद्ध भाषेत इनावर मदर टंग. घडणाऱ्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. ही वॉक्स, ही वॉक फास्ट. हा बघा, तो धावतो. ही रन्स फास्ट. फास्ट हे या वाक्यातलं का? मग हाऊने प्रश्न विचारा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का, हाऊ ने आपल्याला दिलेल्या वाक्यातलं विशेषण आणि क्रियाविशेषण शोधता येतं. हाऊ टू फाइंड ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू यूज द इंटिरोगेटिव्ह प्रोनाउन हाऊ. हाऊ डज ही रन. फास्ट आलं. फास्ट आलं. अंडरलाईन केलेला शब्द ज्यावेळेस फास्ट असेल आणि आपल्याला जर डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचं असेल, मेक अ डब्ल्यू एच क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अंडरलाईन वर्ड. दॅट अंडरलाईन वर्ड मे बी इट्स आन्सर. असाही प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातोय, लक्षात घ्या. मल्टीपर्पज आहे, दुहेरी हेतू आहे आपला हा भाग शिकण्याचा. मग या ठिकाणी फास्ट आलं. सी वेंट अवे. ती निघून गेली. ती निघून गेली बघा अवे. द गर्ल सँग स्वीटली. आता काही ॲडजेक्टिव्हचा शेवट हा एलवायने होतो. उदाहरणार्थ ब्युटिफुल, ब्युटिफुली. ब्युटी नाऊन, ब्युटिफुली ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह, ब्युटिफुली ॲडवर्ब. असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. दिलेल्या नामाचं विशेषणात रूपांतर करा किंवा दिलेल्या विशेषणाचं क्रियाविशेषणात रूपांतर करा. असं दिलेल्या क्रियापदाचं नामात रूपांतर करा, असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला वी मस्ट नो ऑल द पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे या ठिकाणी वाक्यांच्या शब्दांच्या जाती हे आपल्या सगळ्या आपल्याला ओळखायला आल्या पाहिजे. हे महत्त्वाचं भाग आहे. हाऊ टू रेकग्नाइज देम, हाऊ टू फाइंड देम, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्या ओळखायच्या कशा हे ओळखू आलं पाहिजे बघा. द गर्ल सँग स्वीटली. आता बघा, द गर्ल सँग स्वीटली. आता हा अंडरलाईन केलेला शब्द आहे आणि याला आपल्याला याचा प्रश्न तयार करायचा आहे. दॅट अंडरलाईन वर्ड मे बी इट्स आन्सर, की अधोरेखित केलेला शब्द हा त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. मग स्वीटली खाली अंडरलाईन. मग आता बघा, स्वीटली हा शब्द आपण समजा दाखवून टाकला. द गर्ल सँग. त्या मुलगीने गीत गायन केले किंवा गायले. कसं गायलं? कसं म्हणजे हाऊ. हाऊ मग या ठिकाणी सिंगचा पास्ट टेन्स सांगेल. हाऊ डीड द गर्ल सिंग. हाऊ डीड द गर्ल सिंग स्वीटली. आलं लक्षात? सडनली द डॉग स्टार्टेड बार्किंग. हाऊ डिड द डॉग स्टार्ट बार्किंग.
स्टार्ट बार्किंग सडनली, अचानक कुत्रं भुकायला सुरुवात झाली. सी डिड नॉट स्माईल. आता बघा, हे ॲडवर्ब आहे, आपण समजून घेतलं. क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, बाकीचा काही गोंधळ करू नका, येईल लक्षात बरोबर. अ वर्ब, वर्ब इज नथिंग दॅट इज कॉल्ड अन ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड, ॲक्शन वर्ड, ॲक्शन वर्ड म्हणजे क्रियापद. मग क्रियापदाचे प्रकार आहे. ॲक्झिलरी वर्ब वेगळं आहे, मॉडेल ऑक्झिलरी वेगळे आहे, मेन वर्ब वेगळा आहे, मूळ क्रियापद वेगळं आहे. आता आपण या ठिकाणी मेन वर्ब बद्दल शिकणार. अ वर्ब, वर्ब इज नथिंग बट इज अन ॲक्शन वर्ड. क्रियावाचक शब्द मराठीमध्ये शुद्ध. अ वर्ब, ही रन्स फास्ट, सी वेंट अवे. आता हे आपण पाहिलं बघा. द गर्ल सॅंग स्वीटली, हे आपण सगळं पाहिलं. आता या ठिकाणी अन ॲक्झेक्टिव्ह, द टी वॉज टू हॉट, द टी वॉज टू स्वीट, टू हॉट असं आपण म्हणू शकतो. टू, टी बोलो टू, टू आणि स्वीट. हा स्वीट एक आहे, ॲक्झेक्टिव्ह आहे. टू एक आहे, दोन विशेषण वापरले. द लॉयन वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आता व्हेरी आणि स्ट्रॉंग इथं आलेलं आहे, व्हेरी आणि स्ट्रॉंग, बरोबर. म्हणजे क्रिया म्हणजे या ठिकाणी ॲडवर्ब आलं आणि ॲक्झेक्टिव्ह पण आले. अँड अनादर ॲडवर्ब, ही रॅन व्हेरी फास्ट. हे बघा, इथं व्हेरी ॲक्झेक्टिव्ह, फास्ट म्हणजे या ठिकाणी अ फ्रेज ऑर सेंटेन्स. आता वाक्यात कसं येतं बघा. लकीली ही रिमेंबर्ड द आन्सर. सुदैवाने त्याला, वाक्यात कसं आलं, फ्रेजेसमध्ये कसं आलं, ॲडवर्ब ते बघायचं. लकीली, लक नाऊन, लकीली ॲक्झेक्टिव्ह, ही रिमेंबर्ड द ॲन आन्सर. ते प्रश्न उत्तर आठवलं बस सुदैवाने. ॲडवर्ब गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट. तर ॲडवर्ब कशाबद्दल माहिती देतात. ॲडवर्ब म्हणजे काय सांगितलं मी, क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल. मग ॲडवर्ब प्लेस, एक्झाम्पल कम हेअर, कम हेअर या ठिकाणी हेअर, कुठे, इकडे. कम इन, आती. टाईम, प्लेस, एक्झाम्पल कम हेअर, कम इन, टाईम. वेळेबद्दल सुद्धा ॲडवर्ब आहे बघा. आय सॉ अ मूवी येस्टरडे, केव्हा बघितली. व्हेन डिड यू सी अ मूवी येस्टरडे. वेनने प्रश्न विचारला तुम्हाला ॲडवर्ब मिळेल. आणि हाऊने जरी विचारला तरी तुम्हाला काही म्हणजे काही ॲडवर्ब हे हाऊने विचारून मिळतील, तर काही म्हणजे वेळवाचक, काळवाचक असे. आय नीड अ पेन नाऊ, हे बघा. मॅनर ऑर द वे समथिंग इज डन, एक्झाम्पल रीड अलाउड, रीड अलाउड. कसं वाच, अलाउड हे काय आहे, काय आहे अलाउड, हे ते ॲडवर्ब आहे. स्टँड स्ट्रेट, कसा उभा राहा, हाऊ टू स्टँड स्ट्रेट. रन फास्ट, हाऊ टू रन फास्ट. डिग्री, एक्झाम्पल द वॉटर इज टू हॉट, पाणी फारच उष्ण आहे किंवा गरम आहे. कॉज ऑर रिझन, इकडे एक्झाम्पल शी वॉज टायर्ड अँड देअरफॉर अनेबल टू स्टडी. असे ॲडवर्बचे प्रकार आपल्याकडे आहे. आता बघा, या ठिकाणी आपण मेनी ॲडवर्ब्स एंड विथ एल वाय. आता काही ॲडवर्ब जे आहे त्यांचा शेवट हा एल वायने होतो. जसं आपण विशेषणांचा शेवट ब्युटिफुल, ब्युटिफुली पाहिलं नाही का, हां, तसं त्या पद्धतीने. ॲडवर्ब्स टू हॅव कम्पॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म. त्यांची रूपं आहे बघा, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह ॲडवर्बची. दे आर यूज्ड फॉर comparing the way something is done. Beautiful, beautifully. She painted the picture beautifully. Example, तिने चित्र कसं काढलं, सुंदर चित्र, एक सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने चित्र काढलं. द वे समथिंग हॅपन्स इट इज. एक्झाम्पल, हू विल रन द फास्टेस्ट. दिस इज फास्टेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट.
ॲडजेक्टिव्ह आहे तसंच ते ॲडवर्ब सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. हे व्हेरी आणि फास्टचा हा गोंधळ लक्षात घ्या. मला सर तुम्ही सांगत होते तिकडे व्हेरी विशेषण म्हणून वापरलं, इकडं आता तुम्ही ॲडवर्ब, तर व्हेरी आणि फास्ट यांच्या बाबतीत हे थोडंसं तसा नियम आहे. त्यानंतर वॉक मोर ग्रेसफुली, ब्युटिफुली, ग्रेसफुली, विविडली. फाइंड मोर एक्झाम्पल ऑफ द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲडवर्ब. आता अधिक शोधून काढायचे आहे कंपॅरेटिव्ह. जसं बघा मी सांगितलं बघा या ठिकाणी कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म असे तुम्हाला घ्या बा. मोअर ग्रेसफुली, मोअर ब्युटिफुली, आलं लक्षात. विच एंड्स विथ LY. ॲडवर्ब क्लॉज. आता ॲब्जेक्टिव्ह क्लॉज पाहिला आपण, आता ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ फिजिक. ॲडवर्ब क्लॉज. आता आपण एकदा ॲक्झेक्टिव्ह क्लॉज इथं पाहिला होता बघा, इथं ॲक्झेक्टिव्ह क्लॉज पाहिलेला आहे. आता इथं ॲडवर्ब क्लॉज पाहिलेला. ही प्रायमरी इंट्रोडक्शन आहे. अ क्लॉज दॅट फंक्शन्स ॲज अन ॲडवर्ब अँड टेल्स अस मोर अबाउट द मेन वर्ब दॅट इज ॲक्शन. ॲडवर्ब म्हणजे काय की जो आपल्याला मूळ क्रियापदाबद्दल, जसं आपण पाहिलं ही रन्स फास्ट, तो कसा धावतो म्हणजे धावण्याची क्रिया कशी आहे त्याची फास्ट आहे, म्हणजे ॲडवर्ब आहे. मग या ठिकाणी एक्झाम्पल, यू कॅन गो आउट टू प्ले आफ्टर यू हॅव डन युअर होमवर्क, असं उदाहरण दिलं आहे बघा. दे गॉट. आता बघा यू कॅन गो आउट टू प्ले आफ्टर यू हॅव डन युअर होमवर्क. दे गॉट वेट, ती ओली झाली. दे गॉट वोट बिकॉज दे डिडंट कॅरी अन अम्ब्रेला, कारण त्यांनी छत्री बरोबर नेली नव्हती. हा झाला तुमचा ॲडवर्ब क्लॉज अम्ब्रेलापर्यंत लक्षात घ्या. ॲडव्हर्बियल फ्रेज. ॲडव्हर्बियल फ्रेज म्हणजे काय? अ फ्रेज ऑर क्लॉज यूज्ड ॲज अन ॲडवर्ब. एखादा म्हणजे वाक्प्रचार की जो क्रियाविशेषण म्हणून वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, पुट इट ऑन द टेबल, ते टेबलावर ठेव. कुठं ठेव? टेबलावर ठेव. म्हणजे पुट, टू पुट ऑन अशी फ्रेज आहे. टू पुट ऑन, ठेवणे. आलं लक्षात. आता या ठिकाणी ॲलिटरेशन. ॲलिटरेशन हा अलंकार आलेला आहे. फिगर्स ऑफ स्पीच. आय हॅव explained given the definition. The occurrence of the same letter or sound at the beginning of words in a phrase, sentence. It is example, the green grass grew all round. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती दिलेल्या वाक्यामध्ये किंवा पहिल्या आद्य अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्यावेळेस अनुप्रास हा अलंकार त्या ठिकाणी होतो बघा. आता या ठिकाणी बघा, द ग्रास इज ग्रीन, तेव्हा ग्रीन ग्रास हे बघा या ठिकाणी जी आलेला आहे. इथं हे बघा, इथं जी आलेला आहे, इथं जी आलेला आहे, इथं जी आलेला आहे बघा, जी. ते तेवढं सिलेक्ट होत नाही. ग्रास आलेला आहे बघा, ग्रास, जी आलेला आहे, ग्री आलेला आहे. आलं लक्षात. आता याचं मराठीत मी याच्या अगोदर उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, परंतु या ठिकाणी पुन्हा एक उदाहरण मराठीमध्ये देतो मी, की बघा मी एक इंग्लिशमध्ये उदाहरण देतो. सी, राईट डाऊन द एक्झाम्पल. SHE, सेल्स. SELLS लिहून घ्यायचं ते. सी सेल्स, SELLS सेल्स झालं. पुन्हा सेल्स, SHELLS सेल्स ऑन द सी, SEAC डॅश करून शोअर, SHORE. आता याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर येट साऊंड इज रिपीटेड. किंवा तुम्हाला मराठीत अजून एक उदाहरण दिलं. याच्या अगोदर मी 2-3 उदाहरणं दिलेली आहे. काकाने काकोच्या किंवा चांदवडच्या चावडीवर चोराने चाकूने चराचर चिरले. पुन्हा मी नवीन उदाहरण देतो की या ठिकाणी पंढरीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला. पंढरीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला. प साऊंड इज रिपीटेड. राहिलेल्या बघा आपण पुढच्या तासाला घेणार आहोत.
काही अडचण असेल तर विचारला. याच्या अगोदर मी तुम्हाला अलिट्रेशन दिलेलं आहे, मेटॅपर दिलेलं आहे, सिमिली लिहिलेलं आहे.